मुंबई से सटे कल्याण डोंबिवली में ऑपरेशन सिंदूर की सफलता पर एक भव्य तिरंगा यात्रा का आयोजन किया गया। यह तिरंगा यात्रा गणपति मंदिर, इंदिरा चौक से छत्रपति शिवाजी महाराज चौक तक निकाली गई थी, जिसमें शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, अजीत पवार गुट के कार्यकर्ताओं के साथ साथ कई युवा और महिलाओं ने उत्साह और देशभक्ति नारों के साथ ऑपरेशन सिंदूर की सफलता का जश्न मनाया। पेश है हमारे कल्याण के संवाददाता संजीव चौधरी की यह खास रिपोर्ट। आपल्या आर्मीचं, आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि आपल्या लष्कराने जी कारवाई केली, 9 ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या ठिकाणावरती जे अचूक हल्ले केले, त्यावरून आपला लष्कर किती तयारीत आहे याची आपल्याला चुणूक मिळते। तर 9च्या 9 हल्ले बरोबर अतिरेक्यांच्या माथ्यावरच त्यांनी केले आणि जर पाकिस्तान घ्यायचा असेल तर किती वेळ लागेल याची चुणूक त्याने आपल्याला दाखवलेली आहे। आणि म्हणूनच या भारताने जे केलेली कारवाई आणि आपल्या सैनिकांनी केलेली कारवाई त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण आज तिरंगा रॅली काढत आहोत। आणि त्याच्यामुळे आपल्या आर्मीला असं वाटेल की आपल्या देशातील लोकांचा आपल्याला पाठिंबा चांगला आहे आणि हमेशा भारतीय लोक आपल्या सैन्याच्या पाठीशी राहिलेले आहेत। आणि आज डोंबिवलीकर सुद्धा दाखवून देत आहेत रॅली काढून की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या रॅलीच्या द्वारे आम्ही दाखवून देणार आहोत सैनिकांना मनोबल त्यांचं वाढवण्यासाठी। आणि खरोखर सैनिकांचं आणि लष्कराचं आणि आपल्या केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो। लागलीच प्रत्युत्तर त्यांना देण्यात आलं ही खूप मोठी कामगिरी आहे आणि अशीच कामगिरी करत राहू आणि पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्यासाठी जी काय मदत लागेल नागरिकांच्याकडनं ते आम्ही सुद्धा करायला तयार आहोत। धन्यवाद। पहलगावमधल्या ज्या आतंकवाद्यांनी जे कृत्य केलं होतं त्याचा जबाब म्हणून मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर जे केलं आणि जवानांनी जे सक्सेस करून दाखवलं, त्या जवानांच्या मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही आहोत। पूर्ण भारतीय जनता, भारतीय लोक सगळे तुमच्याबरोबर आहोत, अखंड हिंदू तुमच्याबरोबर आहोत आम्ही, हे दाखवण्यासाठी आम्ही ही रवींद्र चव्हाण साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही तिरंगा यात्रा काढत आहोत जवानांना समर्थन करण्यासाठी। काश्मीर येथील पहलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला आणि संपूर्ण भारतभर त्या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आपण निषेधही केला। आणि त्यामुळे पाकिस्तानी जे आपल्या पर्यटकांवर हल्ले केले अतिरेकींच्या माध्यमातून संपूर्ण भारत नसून तर संपूर्ण जग हादरून गेला। आणि मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानच्या घरात जाऊन, म्हणजे कराचीपर्यंत जाऊन जे अतिरेक्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं। मी मनापासून नरेंद्र मोदी साहेबांचे आणि भारतीय सैनिकांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की अतिरेक्यांचा नायनाट केला। आणि मग त्या अनुषंगाने सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपलं भारताचा तिरंगा कशा प्रकारे लगला पाहिजे या जगाला दाखवण्यासाठी आज डोंबिवली येथील सर्व डोंबिवलीकर मध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सर्व पक्षाचे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असतील, संपूर्ण डोंबिवलीकर असतील, सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी डोंबिवली येथील भव्य अशी तिरंगा रॅली आज आपण काढण्यात आलेली आहे। सर्व या रॅलीसाठी सर्व डोंबिवलीकर सामील झालेले आहेत। न भूतो न भविष्याशी रॅली निघणार आहे।